प्रकरण 4. प्रवाहाचा शोध. कामाचा आणि मोकळ्या वेळेचा प्रगतीसाठी कसा वापर कराल? आपण जे नेहमी करतो तसे आपण असतो, त्यामुळे उत्कृष्टता ही कृती नाही तर सवय आहे. ॲरिस्टॉटल. प्रवाहाबरोबर जाणं. असा विचार करा की तुम्ही तुमच्या सर्वात आवडत्या ठिकाणी स्केटिंग करत आहात. पांढऱ्या वाळूसारखा भासणारा पांढरा शुभ्र बर्फ तुमच्या दोन्ही बाजूला उडतोय. वातावरण अगदीच छान आणि हवं तसं आहे. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या स्केटिंगवर आहे. कोणत्या क्षणी कोणती मूव्ह घ्यायची हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तिथे ना भूतकाळ असतो ना भविष्यकाळ. तिथे फक्त वर्तमानाचं अस्तित्व असतं. तुम्ही बर्फाचा आनंद घेत असता. स्केटिंग करण्यामध्ये तुम्ही इतके मग्न होता की तुमचं शरीर, स्केटिंग आणि जागरूकता या सगळ्या गोष्टी एकरूप होतात. तुम्ही पूर्णपणे त्या क्रियेमध्ये डुंबून जाता आणि त्यावेळी इतर कोणताही विचार किंवा गोष्ट तुम्हाला विचलित करत नाही. तिथे तुमचा अहंकार गळून पडतो आणि तुम्ही जे करत आहात त्याचाच एक भाग बनून जाता. काही लोकांना गाडी चालवताना तर काही जणांना निसर्गाच्या सानिध्यात किंवा गिर्यारोहण करताना असाच अनुभव येतो. कोणाला चित्र काढताना एकरूप होता येतं तर काही जणांना संगीतामध्ये एकरूप होता येतं. बी वॉटर माय फ्रेंड या वाक्याद्वारे ब्रूस ली यांनी त्यांच्या एकरूपतेच्या अनुभवाचं वर्णन केलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकानेच हा एकरूपतेचा अनुभव घेतला असेल. जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करत असतो तेव्हा आपल्या इंद्रियांचा, काळाचा विसर पडतो. बऱ्याचदा काही लोक जेवण बनवायला सुरुवात करतात आणि तासनतास कसे निघून जातात ते कळतही नाही. कित्येक वेळा दुपारी एखादं पुस्तक हातात येतं आणि आपण तहानभूक विसरून त्या पुस्तकामध्ये बुडून जातो. आपण पोहायला किंवा समुद्रामध्ये खेळायला जाता आणि आपण समुद्रात किती वेळ घालवला हे दुसऱ्या दिवशी अंग दुखायला लागल्याशिवाय कळत नाही. याच्या उलट जेव्हा एखादं नावडतं काम करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक मिनिट मोठा वाटतो आणि आपण सारखं घड्याळाकडेच बघत असतो. आईन्स्टाईनच्या सापेक्षतेविषयी गमतीने असं म्हणतात की तुम्ही स्टोव्हवर 1 मिनिट हात ठेवून बघा, तुम्हाला तो तासाभरासारखा वाटेल. तेच तुम्ही एखाद्या सुंदर मुलीबरोबर तासभर घालवा, तुम्हाला तो वेळ मिनिटासारखा भासेल. हीच खरी सापेक्षता. यातील सर्वात महत्वाची आणि विचार करण्यासारखी बाब ही की एखादे काम एखाद्याला आवडीचं वाटतं तर तेच आपल्याला त्रासदायक वाटतं. असं कोणतं काम आहे की जे करताना आपण सर्वात जास्त आनंदी असतो आणि वेळ काळ विसरून त्या कामामध्ये बुडून जातो? आपल्याला सगळ्या समस्यांचा विसर पडतो. या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे आपला इकिगाई शोधणं हेच आहे. प्रवाहाची शक्ती. मानसशास्त्रज्ञ स्किझेन स्टिम्हाली यांच्या मनातही हेच प्रश्न उत्पन्न झाले होते आणि त्यांनी याचा शोध घेतला. एखाद्या कामाशी एकरूप होणं, त्यामध्ये तल्लीन होणं आणि देहभान विसरून जाणं या अवस्थेला त्यांनी फ्लो असं म्हटलं. त्या असं म्हणतात की फ्लो म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये आपण आनंदी, उत्साही, सर्जनशील जीवन जगतो आणि अशा कामामध्ये आपण तन मन विसरून हरपून जातो. आपल्या इकिगाईला शोधण्याचं असं कोणतंच सूत्र नाही. तसंच फ्लोला जाणण्यासाठी, त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यामध्ये जगण्यासाठी थोड्याफार अनुभवाची गरज असते. हा अनुभव प्राप्त करण्यासाठी आपण अशा गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवायला हवं ज्या कामांमध्ये आपल्याला फ्लोच्या जवळचा अनुभव येईल. यामध्ये चॉकलेट, टीव्ही, ड्रग्ज आणि मद्य यासारख्या त्वरित आणि तात्पुरत्या आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये न अडकता स्थायी आनंदाचा शोध घेणं गरजेचं आहे. स्किझेन स्टिम्हाली यांनी फ्लो द सायकोलॉजी ऑफ ऑप्टिमल एक्सपिरियन्स यामध्ये फ्लो विषयी सांगताना असं लिहिलं आहे की फ्लो म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये माणूस कामामध्ये इतका दंग होतो की आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीचा त्याला फरकच पडत नाही. ते कामच त्यांना इतकं प्रेरणादायी वाटतं की इतर कोणत्याही मोबदल्याशिवाय फक्त त्या कामातून मिळणाऱ्या आनंदासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार होतात. फक्त सर्जनशील काम करणारेच लोक या अवस्थेमध्ये जातात असं नाही, तर कित्येक ॲथलेट्स, खेळाडू, बुद्धिबळ खेळणारे लोक, इतकंच काय तर इंजिनियरही आपला बहुतेक वेळ या अवस्थेमध्येच घालवतात. स्किझेन स्टिम्हाली यांच्या मते एखादा खेळाडू बुद्धिबळ खेळताना, गणित तज्ज्ञ सूत्र शोधताना आणि डॉक्टर ऑपरेशन करताना याच अवस्थेमध्ये जातात. मानसशास्त्राच्या प्रोफेसर असलेल्या स्किझेन स्टिम्हाली यांनी कित्येक परीक्षणं केल्यानंतर हाच निष्कर्ष काढला की ही फ्लोची अवस्था सर्व वयोगटांसाठी, संस्कृतीमध्ये आणि जगातील सगळ्या भागांमध्ये असलेल्या लोकांना एकसारखीच जाणवते.
न्यूयॉर्क असो किंवा ओकिनावा, सर्वांची फ्लोची अवस्था एकसारखीच असते. पण जेव्हा आपण त्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा त्याचा मनावर काय परिणाम होतो? जेव्हा आपण फ्लोच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपण पूर्णपणे त्या कामामध्ये हरवून जातो आणि इतर कोणताही विचार मनामध्ये येत नाही. जेव्हा आपण फ्लोमध्ये नसतो तेव्हा आपण एखादं काम करत असतो आणि मन मात्र दुसऱ्याच विचारांमध्ये गुंतलेलं असतं. जर एखादं महत्वाचं काम करताना तुम्हाला असं जाणवत असेल की तुमची एकाग्रता सारखीच भंग होत आहे, तर पुढील उपाय नक्कीच करून पहा. यामुळे फ्लो मध्ये यायला मदत होईल. फ्लो मिळवून देणाऱ्या 7 अवस्था. ओवेन शाफर या डेपौल युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांच्या मते फ्लो मध्ये येण्यासाठी खालील गोष्टींची गरज असते. 1. काय करायचं आहे हे माहीत असणं. 2. कसं करायचं आहे हे माहीत असणं. 3. आपण किती चांगलं करू शकतो हे माहीत असणं. 4. कुठं जायचं आहे हे माहीत असणं, जेव्हा दिशा महत्वाची असते. 5. समोरच्या आव्हानांची जाण असणं. 6. आवश्यक कौशल्यांची माहिती असणं. 7. मन विचलित न होणं. उपाय 1. अवघड काम शोधा, पण फार कठीण नको. स्कॅफर यांची कार्यपद्धती सांगते की असं एखादं काम शोधा जे आपण पूर्ण करू शकतो, पण जे थोडंसं अवघड आहे, आपल्या आरामसीमेच्या थोडंसं बाहेरचं आहे. प्रत्येक कामाचे किंवा खेळाचे काही ठराविक नियम असतात. आपल्याला त्या नियमांच्या आधारेच ते खेळ खेळावे लागतात. तसंच ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही कौशल्यांचीही आवश्यकता असते. पण जर आपल्याकडे असलेल्या कौशल्यांच्या तुलनेत समोरचं काम फारच सोपं असेल तर आपल्याला ते काम करताना कंटाळा येऊ शकतो. फार सोपी कामं आळसाला आमंत्रण देतात. याविरुद्ध जर आपण अशक्य कामं घेतली आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि कौशल्य आपल्याकडे नसतील तर आपण ते काम मध्येच सोडून देण्याची शक्यता जास्त असते. असं झाल्यामुळे कामही होत नाही आणि निराशाही येते. पुन्हा नवीन काम सुरू करताना उमेदही मिळत नाही. या दोन्हींचा सुवर्ण मध्य गाठणं ही यामागची मूळ संकल्पना आहे. आपल्या आवाक्यातलं पण थोडंसं अवघड ध्येय ठरवणं, ज्यामुळे आपल्याला प्रेरणाही मिळेल आणि आव्हानात्मकही वाटेल. याच अर्थाने अर्नेस्ट हेमिंग्वे असं म्हणतात, कधी कधी मी माझ्या क्षमतेपेक्षाही चांगलं लिहितो. काम करत असताना आपण कायम आव्हानांना सामोरं जात राहिलं पाहिजे. यामुळेच आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते. ब्रेटन रसेल याविषयी त्यांचं मत सांगताना म्हणतात की जर तुम्हाला जास्त वेळ एकाग्रतेने काम करायचं असेल तर तुमचं काम थोडंसं कठीणच असायला हवं. जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर तुमच्या पुढच्या कामाच्या वेळी नवं सॉफ्टवेअर शिका. जर तुम्ही प्रोग्रॅमर असाल तर नवी लँग्वेज शिका. तुम्ही जर डान्सर असाल तर आजपर्यंत लोकांना कठीण वाटलेली एखादी स्टेप तुमच्या नव्या डान्समध्ये बसवा. दर वेळेला तुमच्या कामामध्ये असं काहीतरी जोडा ज्यामुळे तुम्हाला तुमची आराम सीमा तोडायला मदत मिळेल. वाचण्यासारख्या लहानशा कामामध्येही काही नियम पाळावेच लागतात. त्यासाठीही काही गुणांची आणि ज्ञानाची आवश्यकता असतेच. जर आपण क्वांटम मेकॅनिक्स फॉर स्पेशल फिजिक्स या विषयाचं पुस्तक वाचायला घेतलं आणि आपल्याला फिजिक्स विषयी काहीच माहिती नसेल तर आपण काही मिनिटांमध्येच ते पुस्तक खाली ठेवू. याचप्रमाणे आपल्याला एखाद्या पुस्तकामध्ये मांडलेल्या गोष्टीविषयी सर्वच माहिती असेल तरीही आपल्याला ते पुस्तक वाचताना कंटाळा येतो. तेच जर आपल्या ज्ञानाला आणि क्षमतेला साजेसं पुस्तक आपण वाचायला घेतलं आणि जर ते आपल्या बुद्धीला चालना देणारं असेल तर आपल्याला वाचताना जास्त आनंद मिळतो आणि आपण फ्लो मध्ये जातो. हा आनंद आणि समाधानच आपण आपल्या इकिगाईच्या मार्गावर असल्याची पावती आहे. सोपं असलं की आळस असतो, आव्हानात्मक असल्यानंतर फ्लो असतो आणि आपल्या क्षमतेच्या बाहेरचं असल्यानंतर काळजी असते. उपाय 2. स्पष्ट आणि पक्क ध्येय ठरवा. नियंत्रित पद्धतीने खेळले जाणारे व्हिडिओ गेम्स, सापशिडी, ल्युडो सारख्या खेळांमध्ये किंवा मैदानी खेळांमध्ये फ्लो प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते. याचं कारण म्हणजे त्या खेळांचा हेतू स्पष्ट असतो. ठरवलेल्या नियमांचं पालन करत तुम्हाला शत्रूला हरवणं किंवा तुमचे स्वतःचेच आधीचे रेकॉर्ड तोडणं हे ध्येय असू शकतं. दुर्दैवाने या खेळांमध्ये हेतू जितका स्पष्ट असतो तितका तो जीवनातील इतर ठिकाणी नसतो. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने केलेल्या एका सर्व्हेमध्ये जेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बॉस विषयी तक्रारी सांगायला सांगितल्या तेव्हा मल्टीनॅशनल कंपन्यांमधील सर्वात जास्त प्रमाणात आलेली पहिल्या क्रमांकाची तक्रार हीच होती की आमचे बॉस टीमला मिशन स्पष्टपणे सांगतच नाहीत
आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांना नक्की काय करायचं असतं हेच माहिती पडत नाही. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये खरं तर काय होतं की कित्येक मोठ्या पदावरील लोकच प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी आणि अशाच कितीतरी गोष्टींमध्ये अडकलेले असतात, कारण त्यांच्याकडेच स्पष्ट आणि पक्क ध्येय नसतं. हे म्हणजे समुद्रात सफरीला जाताना नकाशा असणं, पण कुठं पोहोचायचंय हे ध्येय माहिती नसण्यासारखंच आहे. नकाशा असण्यापेक्षा होकायंत्र असणं जास्त महत्वाचं असतं, जे आपल्याला योग्य दिशा दाखवतं. MIT मीडिया लॅबचे डिरेक्टर जोई इटो नेहमी नकाशापेक्षा होकायंत्र चांगलं हा सिद्धांत सांगतात. त्यांच्या मते या अनिश्चित जगामध्ये होकायंत्रच आपल्याला जास्त मदत करू शकतं. व्हिप्लाश, हाऊ टू सर्व्हाइव्ह अवर फास्टर फ्युचर या त्यांच्या पुस्तकामध्ये ते आणि जेफ होवे असं लिहितात की या अनिश्चित आणि सतत बदलणाऱ्या जगामध्ये नकाशा तुम्हाला अशा एखाद्या ठिकाणी नेऊ शकेल जी जागा चांगली असू शकते, पण तिथे पोहोचणं निरर्थक आणि खर्चिक ठरू शकतं. पण जर होकायंत्र असेल तर ते तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे घेऊन जाईल. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कुठं जायचं आहे हे ठरवताच यात्रा सुरू करावी. याचा खरा अर्थ असा आहे की जरी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सरळ नसला तरीही तुम्ही अशा मार्गाने जा जो कमीत कमी कष्टात आणि कमीत कमी वेळात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. कुठल्याही व्यवसायामध्ये अभ्यास करताना तसेच एखादे सर्जनशील काम करताना त्या कामामधून आपल्याला काय साध्य करायचं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. हे पक्क करण्यासाठी काम सुरू करण्याच्या आधीच आपण स्वतःला खालील प्रश्न विचारू शकतो. आज मला दिवसभरामध्ये काय साध्य करायचं आहे? पुढच्या महिन्यात प्रकाशित होणाऱ्या लेखासाठी मी आज किती शब्द लिहिणार आहे? माझ्या संघाचं, टीमचं यावेळचं मिशन काय आहे? जर मला हे काम या आठवड्यात पूर्ण करायचं असेल तर मला कोणत्या वेगानं काम करावं लागेल? फ्लो प्राप्त करण्यासाठी स्पष्ट ध्येय असणं आवश्यक आहेच, पण जेव्हा आपण कामाला लागतो तेव्हा ते ध्येय बाजूला ठेवून झोकून काम कसं करायचं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. एकदा यात्रा सुरू झाली की मग ते ध्येय मनात ठेवलं पाहिजे, पण त्याचा सारखा जप करण्याची किंवा त्याच्या मोहात पडण्याची गरज नाही. जेव्हा ऑलिम्पिकमधील खेळाडू गोल्ड मेडलसाठी खेळतात तेव्हा त्यांच्या मनात 24 तास हाच विचार असणं स्वाभाविक आहे. ते मेडल किती आकर्षक आहे याचीही त्यांना कल्पना असतेच, पण त्यांना सगळे विचार सोडून वर्तमानामध्ये जगावं लागतं. त्यांना फ्लोमध्ये यावंच लागतं. जर त्यांचं लक्ष विचलित झालं आणि मी पालकांना गोल्ड मेडल किती अभिमानाने दाखवत असेल असा विचार ते करायला लागले, माझ्या मित्रांना मेडल दाखवताना मला कसं वाटेल, त्यांना कसं वाटेल हा विचार जरी मनामध्ये आला तरी कदाचित स्पर्धेच्या अतिशय महत्वाच्या क्षणी तो घातक ठरू शकतो. इतका चांगला विचारही त्यांच्या हारण्याचं कारण बनू शकतं. लेखकांच्या बाबतीत ही गोष्ट खूप वेळा घडते. समजा एखाद्या लेखिकेला एक कादंबरी लिहायची आहे. ती कादंबरी तिला 3 महिन्यांमध्ये लिहून पूर्ण करायची आहे. यामध्ये ध्येय स्पष्ट आहे, पण लेखिकेला इतरच कित्येक गोष्टींचा मोह आवरता येत नाही. ती रोज सकाळी उठल्यावर पहिला विचार हाच करते की मला कादंबरी लिहायची आहे, पण दुसऱ्या मिनिटाला ती पेपर वाचायला लागते, घरातील आवरावर करायला सुरुवात करते. असाच दिवस निघून जातो आणि रोज संध्याकाळी तिला निराशा येते. ती पुन्हा दुसऱ्या दिवशी जोरदार सुरुवात करायची असं ठरवते आणि कादंबरी लिहायचं पक्क करते. दिवस, आठवडे आणि महिने निघून जातात तरीही लेखिकेने कागदावर काहीच उतरवलेलं नसतं. हे सगळं टाळायचं असेल तर पहिलं काम तिने हेच केलं पाहिजे की कागद पेन घेऊन बसणं आणि कागदावर पहिला शब्द लिहिणं, त्यानंतर दुसरा, मग तिसरा. तिने एकदा त्या कादंबरी बरोबरच्या प्रवासाला सुरुवात केली तर तिचा इकिगाई निश्चितच पूर्ण होईल. एकदा का तुम्ही पहिली छोटी छोटी पावलं उचलली, पहिल्या पायऱ्या पार केल्या की मग आपोआपच तुमची चिंता आणि काळजी नाहीशी होते. मग तुम्हाला ती प्रसन्न अशी फ्लोची अवस्था सापडते. मग आपोआपच त्या फ्लोमध्ये आनंदाने तुम्ही ते काम पूर्ण करता. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, आनंदी माणसाला वर्तमानातच इतकं समाधान मिळत असतं की त्याला भविष्यकाळाच्या विचारांमध्ये रममाण होण्याची गरजच पडत नाही. जेव्हा अस्पष्ट ध्येय असतं तेव्हा संभ्रम, अनावश्यक कामांमध्ये वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय होत असतो आणि मानसिक ब्लॉक असतो. योग्य कार्यप्रणाली सोडून ध्येयाच्या मागे धावतो तेव्हा काम करायचं सोडून ध्येयाच्या मोहातच राहणं असतं आणि मानसिक ब्लॉक असतो. पण स्पष्ट आणि कार्यप्रणाली ठरलेलं ध्येय असतं तेव्हा फ्लो असतो.